नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेत। ठिकठिकाणी पाणी साचले गेले तर काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या। चेंबूरमध्ये 29 जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। तर शाकीनाका येथे 2 जुलै रोजी एका उघड्या मेन हॉलवर पडून असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला। या दोन्ही घटनांवरून अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधारेही मुंबई महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे। त्यानंतर आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे। एकदमच वाद सुरू झाला। विधिमंडळाच्या पायऱ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार जयंत पाटील यांच्याशी हास्यविनोद करताना दिसले। या विषयाचा उल्लेख करताना अमित साटम काल झाडावर होते, आता आज मेन हॉलवर आलेत असं त्यांनी म्हटलंय। यावर दोन्ही नेते हसत हसत दिसले। यावर घटनेवर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि बरोबरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फेसबुक पोस्ट लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे। राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे। हे पूर्ण पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोक सरासर बोलत आहेत। केंद्रातील लोक वाटेल ते वागत आहे, याचा राग लोकांच्या मनात आहे आणि राहणार। पण हा संसर्ग आता आपल्या राज्यामध्ये पसरत जात आहे आणि तुम्ही तो पसरू देताय। देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन आसमानचा फरक होता। महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या विचारच आणि उमेदपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं, पण गेल्या काही वर्षात आपण पाहिली आहे बरोबरी उत्तरेकडे काही मागास विचाराच्या राज्याबरोबर करायला लागले आहेत। हे आता स्पष्टपणे जाणवत आहे। पुढे ते म्हणाले, तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर हसतोय आणि त्यावर कारवाईचा एकही असूड ओढला जात नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।